मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एके ब्लॉग्स मध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही आलोय मुरुगगडला। तर मित्रांनो, इथपर्यंत कसं पोहोचायचं आहे चला तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, कळवाना सर्कलपासून आम्ही प्रवास सुरू केला। मग आम्ही निघालो पनवेलच्या दिशेला। पनवेल क्रॉस करून खालापूर क्रॉस करून मग आम्ही आलो कपोलीच्या मार्गेला। थोडासा ब्रेक घेऊन आम्ही चहा नाश्ता केला। चहा नाश्ता करून आम्ही पोहोचलो कपोलीच्या क्रॉस केलाय। पूल क्रॉस केल्यानंतर आपल्याला मानगाव लागेल। मानगाव आल्यानंतर आपल्याला हे दोन रस्ते भेटेल। हा रस्ता गेलाय गोकुंडी वॉटरफॉलला आणि हा इथूनच गेलाय आपल्या गडाकडे मुरुगगड। आणि ह्या टेम्पोच्या पाठीमागेच आपल्याला बोर्ड बघायला भेटेल, त्यामुळे तुम्हाला दाखवतो। हे बघा मुरुगगड ह्या रस्त्याला। मित्रांनो, गाव क्रॉस केल्यानंतर आपल्याला परत दोन रस्ते लागतील आणि समोर हा घर दिसेल। तर आपल्याला हा लेफ्ट साईडला जायचं आहे मुरुगगडकडे, जिथं आपली गाडी उभी आहे। तर मित्रांनो, आम्ही आता भेलेगाव मध्ये आहे। इथून आम्ही ट्रॅक स्टार्ट करणार आहे आणि आम्ही आलो होतो तो हा रस्ता आहे आणि त्याच्या समोर इथून आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचं आहे। इथे आम्ही गाडी पार्किंग केली आहे आणि तुम्हाला जेवणाची सुविधा पाहिजे असेल तर इथेच बाजूला एक दुकान आहे, तिथे तुम्ही आपलं सांगू शकता। ट्रॅक करायच्या अगोदर सांगा। जर तुम्हाला जेवणाची सुविधा पाहिजे असेल तर तुम्ही ट्रॅक सुरू करायच्या अगोदरच इथे सांगून जावा, नंतरला तुम्हाला जेवण मिळेल। मित्रांनो, मुरुगगड हे मुंबईपासून 100 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पुणेपासून 110 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। मित्रांनो, समोर तुम्ही हा मंदिर बघतायत, इथून याच्या बाजूने ट्रेक स्टार्ट केले आम्ही। इथून तुम्ही वरती जाऊ शकता आणि अजून एक रस्ता आहे, वरनं पण आपण वरती जाऊ शकतो। तो लाल घर दिसतोय समोर, तिथून पण एक रस्ता आहे वरती जायला आणि आम्ही इथं खालच्या रस्त्याने चाललोय। मित्रांनो, मंदिराच्या थोड्याशा वरती आल्यानंतर आपल्याला पाठीमागेच मुरुगगड बघायला भेटेल समोरच आणि इथूनच आपल्याला वर जायचंय। मित्रांनो, समजा तुम्हाला रस्ता भटकायला होतोय तर एकच लक्षात ठेवा, हा किल्ल्याचा शेवटचा टोक आहे हा वाला, इथूनच प्रॉपर ट्रेकिंग चालू आहे। तर कसं पण करून तिथपर्यंत पोहोचा तुम्ही आणि तिथूनच तुम्हाला एकदम प्रॉपर रस्ता। आपल्याला ह्या दिशेने वरती जायचं आहे। मित्रांनो, थोडासा वर आल्यानंतर आपल्याला परत एक पाठी बघायला भेटेल। तर ह्या दिशेला आपल्याला मुरुगगडकडे जायचं आहे वरती आणि ह्याच पाठीच्या बाजूला पाठीच्या बाजूचा मित्रांनो जो रस्ता गेला ह्या साईडला, तो तिकडे एक गुफा आहे। चला मित्रांनो, तुम्हाला आधी गुफा दाखवतो। हे बघा, ही पाठी आहे आणि बरोबर इथं गुफाकडे एक रस्ता गेलाय, तिथे बघा दीपक उभा आहे। हे बघा मित्रांनो, समोरच गुफा आहे। मित्रांनो, फायनली आम्ही गुफाच्या इथे आलोय आणि आता आम्ही आतमध्ये जाऊन बघणार आहे। तर पहिला चाललाय राख्या आणि त्याच्या पाठीपाठी आम्ही जाणार आहे। मित्रांनो, कमीत कमी ही गुफा आहे ना 50 फीट आहे। पण आतमध्ये 50 फीट आहे आणि आतमध्ये 10 बाय 10ची खोली। तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया। चला मित्रांनो, आतमध्ये जाऊया। इथे कसली तरी अंडी आहेत, चल पालीची अंडी आहेत। चल चल, किड्या का पडली। बरोबर आहे, आवाज येतो सर। आवाज नवर तर खाली लाकूड भेटते।
जाऊया. एवढी मित्रांनो आहे ना? बघू शकता आतमध्ये 10 बाय 10ची खोली आहे. आतमध्ये जात नाही, भीती वाटते. इथूनच आम्ही परत फिरतो. नाही टॉर्चची गरज आहे. थांब रे. तर मित्रांनो फायनली आम्ही गुफेच्या आतमध्ये जाऊन आलोय. आतमध्ये 10 बाय 10ची खोली आहे आणि जे एवढं जे अंतर आहे ना आतमधला कमीत ते कमीत 50 फीट असेल. आणि आतमध्ये मित्रांनो खूप वटवागुळ फिरत होते, तर आम्ही आतमध्ये पूर्ण गेलो नाही खोलीपर्यंत. तिथूनच आम्ही परत आलो. तर चला तर मित्रांनो आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो इथूनच आपण गुफेकडे गेलो होतो आणि आता आपण जाणार आहे किल्ल्याच्या दिशेने वरती. तर चला तर तुम्हाला वरती जाऊन किल्ला दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो थोडासा वर आल्यानंतर आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे. दीपक काय म्हणतात त्याला? हा चिमणी क्लाइम्बिंग आहे. थोडंसं आपल्याला चिमणी क्लाइम्ब करत वरती जायचं आहे आपल्याला. सावकाश आहे रे दीपू. आणि इथे बघा मित्रांनो अजूनही पाणी वाहते. झरे अजून चालूच आहे. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला इथे एक सेफ्टी दिली आहे. ह्या सेफ्टीच्या साह्याने आपल्याला वरती जायचं आहे आणि थोडा हा पॅच कठीण आहे. चला मित्रांनो वरती जायचं. चलिए अजय. आणि ह्याच्याच बाजूला आपल्याला एक गुहा बघायला भेटेल जिथे आपला हा अजय भाऊ उभा आहे. तर चला आपण मित्रांनो पहिला गुहा बघूया. सावकाश राख्या. बाजूबाजूला पण ग्रीप आहे, त्याच्यात हात टाकून चाल. बघू शकता मित्रांनो टप्प्याटप्प्यावरती असे ग्रीप दिलेत. ह्याचा सपोर्ट घेऊ शकतो आपण उतरताना. हे बघा खोल दरी आहे. मित्रांनो आता आपण गुहा बघितली आणि आता आपल्याला जायचं वर. बघा मित्रांनो इथं पण एक सेफ्टीचा आधार दिलाय आणि पायरी बघा कशी आहेत, कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि ही सेफ्टी आपल्याला पकडायला. चला आता आपण वर जाऊया.